इंदापूरच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपण बातचीत करणार आहोत। आपण जर पाहिलं तर शेतकरी काही पिकं घेऊन या ठिकाणी आंदोलन करतायत। काय सगळी मागणी शेतकऱ्यांची आणि कसा मार्ग निघणार? शेतकऱ्यांची मागणी चुकीची नाही आहे, शेतकऱ्यांची मागणी एकदम बरोबर आहे। आणि जी आपल्याला माहिती आहे उन्हाळी रोटेशन आहे जे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते मिळालं नाही, त्यामुळे त्यांची पिकं जळालेली आहेत आणि आता काही पिकं जळण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे जलसंपदा विभागाचं खरं तर चुकीचं हे धोरण, चुकीचं त्यांचं नियोजन ह्यामुळे माझ्या शेतकऱ्याला इंदापूरच्या फटका बसलेला आहे। आणि निश्चित प्रकारे हा जाब विचारण्यासाठी शेतकरी तर आंदोलन करतायत आणि मी संपूर्ण माहिती घेण्यासाठी मी स्वतः इथं ऑफिसमध्ये इथं आलेलो आहे आणि मी अधिकाऱ्याकडून माहिती घेतल्यानंतर मी शेतकऱ्यांना पण भेटायला जाणार आहे। नाही, कृषी मंत्र्याचाच मुलगा आहे आंदोलनात, तो तुमच्या विरोधात आंदोलन करतो। नाही, विरोधातलं आंदोलन काय, शेवटी शेतकऱ्याचं आंदोलन, ह्यात काही विरोध कोणाला असंच कारण नाही। शेवटी तो त्या भागातला जिल्हा परिषद पंचायत सदस्य तिथं आहेत तेव्हा त्यांना त्यांचं प्रतिनिधी म्हणून त्यांना शेतकऱ्यांसाठी मी पण ते शेतकऱ्यांच्याच बरोबर आहे ना, मी तरी काय वेगळं आहे का? माझा मुलगा जरी असला तरी शेवटी ते शेतकऱ्याला पाणी नाही मिळालं तर त्यांनी त्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। शेवटी तो त्या लोकांचा प्रतिनिधी, त्या शेतकऱ्यांचा तो प्रतिनिधी आहे। पण मग इंदापूरचं पाणी कोणी पळवलं? इंदापूरचं पाणी आता आम्हाला निराडाव्याला पाणी बरं मिळतंय, बाकीकडे भीमा नदीला पाणी मिळतंय, उजनीला पाणी फक्त खडकवासल्याच्या बाबतीमध्येच आमच्या शेतकऱ्यावरती अन्याय होतोय आणि आम्ही टेलला असल्यामुळं। तर खरं तर टेल टू हेड असं नियोजन असतं, पण थोडं कुठंतरी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यामध्ये थोडं नियोजनात चूक झालेली आहे आणि त्यामुळे हा शेतकऱ्याला त्याचा फटका बसतोय। शेतकरी डायरेक्ट रोहित पवारांचं नाव घेतात, त्यांनी पाणी पळवलं। मी आता कोणावरती, मी राज्याचा मंत्री आहे, मी तेच माहिती घेण्यासाठी आज आलेलो आहे। मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बारामतीला पाणी मिळालं पाहिजे, इंदापूरला मिळालं पाहिजे, दौंडला मिळालं पाहिजे, हवेलीला मिळालं पाहिजे, सगळ्यांना DPR प्रमाणे त्यांचे नियोजन ते पण पाणी मिळालं पाहिजे, ह्यासाठी मी हे केलेलं आहे। या बाबतीमध्ये आता मी दुसऱ्या पुढच्या माणसावर टीका करण्यापेक्षा मी तो अधिकाऱ्यांना जाब विचारतोय। आपण जर पाहिलं तर आता जी डिझेल टंचाई जाणवतीये त्यामुळे 200 रुपये जे आहेत मशागतीचे वाढलेले आहेत, शेतकऱ्यांना याचा फटका बसतो, अजूनही डिझेल भेटत नाही। मी खरं तर सांगतो, आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो, शेतकरी बांधवांना सांगतो की डिझेल पेट्रोलचा साठा ह्या राज्यामध्ये व्यवस्थित आहे, साठा कुठेही कमी नाही। कुणीही घाई गडबड करू नये, पेट्रोल पंपावरती रांगा लावण्याची काही गरज नाही आणि विनाकारण त्यामुळे रांगा लावल्यामुळे 20% खप हा प्रत्येक दिवशी वाढलेला आहे। त्यामुळे डिझेल पेट्रोलचा साठा व्यवस्था असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण ते जाहीर केलेलं आहे। त्यामुळं डिझेल पेट्रोल व्यवस्थित आहे, त्यामुळं काळजी कुणी करू नये, रांगा कुणी लावू नये, ही मी सगळ्या माझ्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो। पण 200 रुपये वाढलेत मशागती, 200 रुपये आता वाढणार, आता शेवटी डिझेल वाढ आपल्याला माहिती आहे की जे युद्ध इराण इस्रायलचं, त्यामुळं हे काय आपण राज्याच्या पंतप्रधानांनी पण हे आपल्या सगळ्यांना अगोदरच आश्वासित केलेलं आहे। आपल्याला आश्वासित म्हणण्यापेक्षा अगोदरच त्यांनी पूर्वकल्पना दिलेली आहे। म्हणजे हे वाढतं शेतकऱ्यांना भुर्दंड। आता शेतकऱ्याला सगळ्यालाच हा भुर्दंड आहे, म्हणजे शेतकऱ्याला तर आहेच, पण आता हे युद्ध कधी थांबतंय आणि ते कधी रेट, आज हीच आपण वाट बघू शकतो, याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो? शेती मशागतीसाठी आता पैसे, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्याचा जो खर्च तो वाढलेला आहे, शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे। आणि या पाण्याच्या संदर्भात आज बैठक जी आहे ती सिंचन भवनला होती, काय मार्ग निघतोय, पाणी महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV पुणे।